नमस्कार सगळ्यांना. आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते. श्री स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. तर बघा, ही छान अशी मी पर्स शिवलेली आहे. तर ब्लाऊज पीस म्हणजे ब्लाऊज शिवल्यानंतर उरलेलं जे कापड असतं तर ते आपण असंच इकडं तिकडं फेकून देतो. तर त्यापासून ही छान अशी मी पर्स शिवलेली आहे, आपल्याला उपयोगी असं. तर अशा पर्स शिवून तुम्ही बाजारामध्ये विकू शकता आणि खूप सारे पैसेसुद्धा कमवू शकता. तर 150 रुपये प्रमाणे ही पर्स जाते बघा. तर इथं मी हे कापड घेतलेलं आहे 17 बाय 10 असं ह्या कापडाचं माप आहे. तर इथं बघा, म्हणजे साड्यांमध्ये जे गादी वगैरे येते ना, म्हणजे फोम म्हणतात ते, नंतर अस्तरसाठी मी उरलेली कपडे जोडून अस्तरची कापडं जोडून घेतलेलं आहे. आणि वरती एक ब्लाऊज पिसातून उरलेलं कापड घेतलेलं आहे आणि ते असं तिन्ही शिवून घेतलेलं आहे एकमेकांना चौकोनी बॉक्स तयार करून, असं म्हणजे टिपा मारलेल्या आहेत. तर इथं सुद्धा हे 15 इंच उंची आणि रुंदी आहे 4.5, असे 2 पट्ट्या घेतलेल्या आहेत कपड्याच्या. तर ते या पद्धतीने एकदा फोल्ड करायचं, या पद्धतीने एकदा फोल्ड करायचं आणि नंतर आणखी एकदा फोल्ड करायचं. तर हे 2 बेल्ट आपल्याला पर्ससाठी लागणार आहेत. तर ते सुद्धा इथं मी स्टिच करून घेणार आहे. तर इथं मी हे स्टिच करून घेतलेलं आहे. आणि इथं आता हे आपण पर्स शिवायला सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्लॉगमध्ये पर्स कशी शिवायची तेच दाखवणार आहे. तर एक साईडला बघा, इथं माझ्याकडून थोडासा व्हिडिओ स्किप झाला. तर इथं मी चेन जी आहे ती इथं जोडून घेतलेली आहे एक साईडला. दुसऱ्या साईडला पण बघा, इथून इकडं बघा 3-3 इंचाचं अंतर सोडून मी इथं बेल्ट जोडून घेतलेला आहे. त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा बेल्ट इथं जोडून घेतलेला आहे समान दोन्ही साईडला. आणि इथं बघा, चेनची एक बाजू इथं जोडून घेतलेली आहे बघा. आणि ही चेनसुद्धा ही काही मी विकत आणलेली नाही. माझ्या वरच्या दप्तर खराब झालेलं होतं आणि चेन चांगली होती म्हणून मी ती चेन इथं वापरलेली आहे, काढून घेतली दप्तराची आणि इथं वापरलेली आहे. तर आता आपण दुसऱ्या साईडला सुद्धा ही चेन अटॅच करून घ्यायची आहे. तर बघा, बेल्ट आतमध्येच आहे आणि दुसऱ्या साईडला सुद्धा इथं ही चेन अशी जोडून घ्यायची आहे व्यवस्थित. तर बघा, इथं आपला काहीही खर्च झालेला नाही. तर सगळं उरलेल्या कपड्यातूनच इथं शिवलेलं आहे. आणि चेनसुद्धा मी नवीन विकत आणलेली नाही. आपल्या घरात खूप साऱ्या अशा बॅग असतात की चेन वगैरे चांगल्या असतात पण त्या खालती फाटल्यानंतर ते आपण ते टाकून दिलेले असतात. तर तसंच काहीसं झालं. तर हे वरच्या दप्तरचं होतं आणि चेन होती, चेन चांगली होती पण खाली दप्तर खराब झालेलं होतं म्हणून दप्तर टाकून दिलेलं होतं. तर ती चेन मी अशी काढून ठेवलेली होती. तर माझ्याकडे अशा भरपूर चेन असतात. मी जरी बॅग खराब झाली तर चेन काढून घेते आणि मगच बॅग टाकून देते, म्हणजे आपल्याला नंतर ह्या चेन अशा उपयोगी पडतात. तर आता हे वरती म्हणजे सरळ बाजू केली मी बघा बाहेरच्या साईडनं असं. आणि इथं दाबटीपसुद्धा देऊन घ्यायची आहे, म्हणजे कडेला. म्हणजे काय होतं, आतलं जे कापड आहे ना ते एक साईडला फिटिंगमध्ये बसतं, नंतर चेनमध्ये येत नाही. तर इथं बघा, या पद्धतीने असं दाबटीप देऊन घ्यायची आहे. जर तुम्हाला वाटलं असं टिप मारताना अवघडल्यासारखं होत असेल तर तुम्ही चेनचं जे रनर असतं ते मधलं ते काढून दाबटीप देऊ शकता. तर मी अगोदर प्रयत्न केला म्हणजे अशीच दाबटीप द्यावी, कुठं रनर काढत बसावं, पण लास्टपर्यंत ते काही जात नव्हतं, रनर काढावंच लागत होतं. म्हणून मी ते काढून नंतर दाबटीप दिलेल्या आहेत. तर शक्यतो तुम्ही मग रनर काढूनच दाबटीप दिल्या तरी चालतील. तर मी तर रनर काढूनच दाबटीप देऊन घेतल्या. तर तेच मला बरं पडलं आणि सोपंही वाटलं. नंतर आपल्याला रनर लावता येते, काहीच प्रॉब्लेम येत नाही. तर या साईडला सुद्धा दाबटीप देऊन घेते. तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी हे शेअर करणार होते, म्हणजे महिलांना जर मशीन असेल तर असे छोटे छोटे घरच्या घरी प्रयोग करून आपले 4 पैसेही वाचवू शकतो संसाराला. म्हणजे संसारामध्ये आपल्याला पैशाची किंमत खूप असते. तर थोडे थोडे करून थेंबे थेंबे तळे साचे या पद्धतीने आपण हे पैसे वाचवू शकतो. तर बाजारातून विकत आणले का 150 रुपये माझे गेले असते, तर ते मी घरी 0 रुपयामध्ये हे म्हणजे वाचवले आहेत. तर इथं मी 1 ते 1.5 इंचावरती मार्किंग करायचं. तर इथं मी 1.5 इंच घेतलेलं आहे, दोन्ही साईडला फोल्ड करून घेतलेलं आहे आणि 1.5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे. आणि ते कट करून घेऊया. बघा, इथं दोन्ही साईडला कट करून घेतलं. आणि इथं आता बरोबर इथून टिप घ्यायची खालपर्यंत. टिप व्यवस्थित एंडलॉक करायची आहे इथं आणि खालपर्यंत घ्यायची आहे. टिप काळजीपूर्वक घ्यायची. चेनवरती जर सुई पडली तर सुई मोडू पण शकते, काळजीने घ्यायचं. थोडंसं स्लो घ्यायचं म्हणजे नाही मोडत. तर या साईडला सुद्धा आपण इथं दाबटीप म्हणजे टिप मारून घ्यायची आहे आपण जिथपर्यंत कॉर्नर कट केलेले आहेत तिथपर्यंत बघा. आणि याच्यामधले जे फोम जे आहे ना तर ते सुद्धा मी साड्यांमध्ये वगैरे येतं बघा,
असं आत साड्यांमध्ये आत येतं की नाही तेच घेतलेलं आहे. बाकी विकतचे याच्यामध्ये 1 रुपयासुद्धा मी याच्यामध्ये घातलेला नाही. सगळं जे काही आहे ते उरलेल्या कपड्यांमध्येच इथं मी शिवलेलं आहे. तर इथं या मी 2 ते 2.5 इंच रुंदीच्या पट्ट्या घेतलेल्या आहेत आणि त्या इथं वरच्या साईडला बघा आतमध्ये दुमडून मग इथं जोडून घेते. खालच्या साईडला एक्स्ट्राची पट्टी कट करायची आणि ती सुद्धा फोल्ड करून इथं घ्यायची आहे. तर इथं बघा आता उरलेली जी पट्टी आहे ना ती आतमध्ये फोल्ड केली. त्याच्यानंतर एकदा फोल्ड आणि आणखी एकदा फोल्ड करायची, म्हणजे आत जे धागे दोरे सुटतात तर ते यामुळे पॅक बसतील. या पद्धतीने करून घ्यायचं. दोन्ही साईडला सेम याच पद्धतीने करून घ्यायचं. तर खूप उपयोगी ही पर्स तयार होते. याच्यामध्ये पर्स याच्यामध्ये ना मोबाईल, नंतर आपलं पैशांचं छोटंसं पॉकेट, रुमाल, एखादी छोटीशी कॅरी बॅग आपल्याला म्हणजे कुठे मार्केटमध्ये गेलं तर असावी म्हणून आपण टाकतो की नाही ती, एखादा पेन म्हणा, तर ह्या गोष्टी सहज आरामात याच्यामध्ये एका वेळी बसू शकतात. तर खूप उपयोगी पण पर्स आहे आणि लगेच हातामध्ये वापरायला सुद्धा इझी आहे. तर इथं बघा दोन्ही कॉर्नर एकमेकांवरती घ्यायचं आणि इथं सुद्धा टिप मारून घ्यायची. बघा इथं दोन्ही साईडला याच पद्धतीने करायचं. नाही समजलं तर व्हिडिओमध्ये नीट पहा, तुमच्या लगेच लक्षात येईल. तर या साईडला सुद्धा बघा. तर दोन्ही साईडला इथं मी टिपा मारून घेतलेल्या आहेत. तर आता बाहेर ओपन करते आणि तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने आपली बॅग शिवून तयार झालेली आहे. तर मैत्रिणींनो, अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी डेली व्लॉगचे तुमच्याशी शेअर करत असते, पण म्हटलं चला आज तुमच्याशी ही पर्स कशी स्टिच केली तेच शेअर करूया. तुम्हाला उपयोगी पण आहे, महिलांना उपयोगीसुद्धा आहे आणि काहीतरी नवीन शिकायला मिळेल तुम्हालासुद्धा, म्हणून मी तुमच्याशी आज हे शेअर केलेलं आहे. तर कसा वाटला आजचा व्लॉग मैत्रिणींनो? आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि भेटूया उद्याच्या नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आजच्या व्लॉगमध्ये इतकंच. तर कसा म्हणजे वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का मैत्रिणींनो. कमेंटमध्ये मला तुमचे म्हणजे तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं ते जाणून घ्यायला खूप आवडेल. तर बघा या पद्धतीने अशी आपली पर्स इथं शिवून तयार झालेली आहे. छान अशी बसते सुद्धा. बघा काही फोटो मी काढलेले तर तेच इथं मी तुमच्याशी शेअर करते. धन्यवाद.